अरे आता जी ठाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर ते आता पुसून टाकायचं आहे. संपूर्ण ठाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून अशा बॅनर आम्ही लावणार आहे. कारण टीएमसीला काय पडलेलं नाही. तिथे लोकांचे जीव चालले. 2-2 दिवसापूर्वी 2 माईल एक वारला, तिथे जीव गेला. आताही तुम्ही थोडा उभे राहा, इथे किती लोक पडतात बघा. जे लोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्यांचा पाय तुटू दे, मरू दे, ह्यांना काय पडलेलं नाही. हे मस्त एसीत बसणार. काय सांगाल, मुख्यमंत्री या रस्त्यासाठी निधी दिली आहे? तेच मला समजलं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय. मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये. पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा, खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही ते सकाळी बघितलं 20 मिनिटाचा प्रवास असतो, त्याला 2-2-2.5 तास लागतात. हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो. का त्रास घ्यायचा नागरिकांनी? तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना. तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का? इथून तर 100% टॅक्स जातो. इथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली, काय तिला किती वेदना होतील? त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही? समोर हॉस्पिटल आहे. इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षात असते. मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती. पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय? टीएमसीचे अधिकारी कधी जागे होणार? त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय. पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाक. जो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय. कुठल्या दर्जाचं काम गेलं? त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले हे करा, ब्लॅकलिस्टेड करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. हे गुन्हे दाखल करतील का? नाही करणार. यांचे सगळ्यांचे लागेबांधे आहेत. आम्ही त्याचं एक लेटर देणार आयुक्तांना. आम्हालाही बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते. कशाला गाताय विकासाचे गाणे? कशाला गाताय विकासाचे गाणे? लक्ष द्या, लक्ष द्या, आयुक्त लक्ष द्या, लक्ष द्या, कशाला गाताय विकासाचे गाणे? कशाला गाताय विकासाचे गाणे? आयुक्त साहेब